कोर्टाने 2 खुनांच्या तपासासाठी 9 दिवसांची पोलीस कस्टडी दिली. इन्स्पेक्टर रावते जयरामला बेड्या घालून गावात घेऊन आले. लोक दारं खिडक्या सगळीकडनं बघत होते. रावते पहिल्यांदा नामाच्या घरी गेले. सोनाई, नामा व्यवस्थित वागत नव्हता म्हणून जमिनीची विल्हेवाट लावायला तुम्ही सांगितलं होतं. अहो मी बोलले होते एक ह्या मेल्यानं केलं दुसरंच बघा. आज जमीनच घाशात घालाय निघाला ना. मला ते कळलं. पुढं काय केलं देवाला ठाव. नामाच्या खुनाची या जयरामानं कबुली दिली आमच्याकडे. याची किरडी उचलली, याची आलिवला बांबू, याचा रणकी झाली मेल्याची बाई. सोनाई धावून धावून जात होती. शिव्यांची लाखोली वाहत होती. हाणून मारून घेत होती. चित्र फारच विचित्र होतं. बघेसुद्धा शिव्या घालत होते. दात ओठ आवळत होते. जबाब घेतला, अंगठाही घेतला. सरपंच जिवंतपणी मरण यातना भोगत होता. ज्या गावात गरजत होता त्याच गावात मान खाली घालून चालला होता. इन्स्पेक्टर रावतेने नामाच्या खुनाचं प्रात्यक्षिक जयरामाकडनं करून घेतलं. त्याचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढलं. त्यानंतर ते गंगीकडे गेले. गंगूबाई, मला गंगू म्हणतात. नाव बी गंगूचे. असं होय गंगू? वय सरपंच जयराम म्हणजे तुमचा नवरा वय की? त्यांनी नामा आणि श्यामरावचे खून केले हे तुम्हाला माहिती होतं? नाही. काहीतरी बोलला असेल ना? हां. नाही. आम्हाला माहिती मिळाल्यानुसार तुम्ही त्याच्या मदतीला होतात. खून ह्यांनी केलंच नाहीत ना. मग कोणी केले? आता ते मला ठाव आहे का? पण तुमचा नवरा तर म्हणतो मी खून केलेत. मारलं जोडलं असेल त्याला म्हणून म्हणले असतील तसं. बाई, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? बाई म्हणू नका. डोसका आपटून रक्ताचं शिपान करेल मी. आमच्या हातात सुद्धा दांडका आहे. हां, अशीच मारझोड केली असणार तुम्ही. वा, जयरामच्या पत्नी शोभताय खरं. आम्हाला घराची झडती घ्यायची आहे. हात लावू देणार नाही मी. कॉन्स्टेबल मीना आणि साक्षी पुढे आल्या. तुम्ही हात लावून बघा मला. बॉम्ब करीन, गाव गोळा करील मी. एवढं बोलेपर्यंत मीनाचा हात पडला. गंगेला तिरमिरीच आली. साक्षीने तिला बाजूला ओढलं. गंगूचा आवाज बंद झाला. घराची झडती घेतली. कासरा दोरी मिळाली. त्यानंतर श्यामराव मानेचा खून केल्याची जागा दाखवली. ग्लास, दारूची मोकळी बाटली झोडपातनं काढून दिली. पोतं मिळालं. ते कसं वाहून नेलं ते दाखवलं. फास लावल्याचंही प्रात्यक्षिक त्याच्याकडनं करून घेतलं. व्हिडिओ शूटिंग झालं. त्याला घेऊन गाडी पोलीस स्टेशनला गेली. गंगू धावत पाटलाकडे गेली. पाटील, पाटील वाचवा, माझ्या नवऱ्याला वाचवा. हे बघ गंगू, आता केस हाताच्या बाहेर गेली. असं नका म्हणू पाटील. हे बघ गंगू, मागं पोलिसांनी नेला होता त्याला. मी आणला ना सोडवून त्यावेळेला. आता एकडा हात जोडते, पाया पडते. गंगू, अगं ही खुनाची केस आहे. आणि एक आहे का? 2 केस आहेत. काय करता येतं का आता? आता एक चांगला वकील द्यायचा आणि त्याला सोडवून आणायचा. पण वकील द्यायला पाय काय का? काय काढओढ करावी लागेल तुला. काढओढ करायला त्यांनी फुटका मनी ठेवला आहे का? मग सरकार देतं वकील. तो चांगला तरी असतोय का? आता गंगू, गुन्हाच लय मोठा आहे. बरं, जयरामनं कबुली दिली, पुरावा बी काढून दिला. आता वकील तरी काय करणार सांग बरं. तेवढ्यात तिथे उषा आली. काय हो गंगू आत्या, तुम्ही आल्याचं बघितलं म्हणून आले. अहो काय नशिबात ताई माझं. वकील द्यावा म्हणलं तर पाय का नाही. पाटलाकडं आले तर पाटील म्हणतात त्यांनी कबुली दिली. काय करू? आबांशी बोलणं झालं आहे ना? झालं असेल तर मी मार्ग काढते. तुम्ही काय मार्ग काढताय? 2 खुनांचा आरोप आहे त्याच्यावर. पैसा फेकला की सगळं मिटतं. तुम्हाला कोर्ट कचेरी माहिती आहे का? घेईन की माहिती करून. हे बघा, तुम्ही दगडावडोस का आपटू नका. हे बघा गंगू आत्या, तुम्हाला कोणी मदत केली नाही, मी करीन तुम्हाला मदत. काय मदत करणार तुम्ही? ते माझं मी बघीन ना. हे बघा, नोकरी धंद्याला तुम्ही कुठं नाही. वाड्यातली एक कवडी द्यायची नाही तिला. नोकरी कोणी सोडायला लावली?
तुमच्या लाडक्या सुनेनी ना? आमच्या लाडक्या तुम्ही दोघी. आळणी नासकं कुचकं वाटतोय का तुला? नोकरी सोडायला का लावलं? सरकारी बाईला लग्न झालेल्या नवऱ्यासंग लगीन करता येत नाही म्हणून. अहो योच सरपंच नाचत गेला असता कलेक्टरकडं. आबा त्याचा राग काढताय का तुम्ही? हे बघा, पेरलं ते उगवतंय. ज्वारी पेरली तशी अंगा नाही येत. सरपंचानं जे पेरलं ते उगवलंय. अहो पण गंगू हत्येचा याच्यात काय दोष? गंगूनं काळजी करू नये. मनभर दान धुणं द्या, पर त्या खुनी माणसाला खितपत पडू द्या. याचा अर्थ जयरामदादांना फाशी व्हावी? लय डोसक्या लागू नका हो माझ्या. तुम्ही नव्यानं आलाय. बाई त्याला सोडलं नाही त्याने. आम्हाला चावडी बसायचं बंद केलं त्याने. चावडी मानहानी केली त्याने. बोलायला गेलं की आडवं यायचं. म्हणजे एक शब्द बोलायचं नाही आता. चला चालते वा. उषा जळफळत गेली. हे बाय, तुला काय लागलं सवरलं ते निरोप धाड. इथं तू यायचं नाही. समजा गाडीनं घरपोच करेल. चल निघ. गंगू उठून गेली. पाटील अस्वस्थ झाले. गावची कीड गेली, पण आता वाड्याला वाळवी लागली. 4 गावात उलटून बोलणारं कोणी नव्हतं, पण आता वाळवी वाड्यात पसरायला लागली होती. सगळं करता येतं. घरात नाजूक हातानं शस्त्रक्रिया करायला लागते. पाटील आहेत ना? या विष्णू नाना या. विष्णू नानांबरोबर 8-10 जण होते. बसा. सगळे बसले. हां बोला, का जमून आलंय? जयरामचं सरपंचपद कोर्टाने घालवलं. वय, ग्रामपंचायतीला कुको आहे का? सारं ठकले. बरं मग सरपंच निवडा की तेवढा. मंडळी, सरपंच आपल्याला नाही निवडता येत. तालुक्यातनं मामलेदारांनी ऑर्डर काढली का पुढचं. पण पाटील तुम्ही म्हणावं घेतलं तर येळ नाही लागणार. तरी बी एक घोळ आहे ना. अरे बोलत का नाही तुम्ही? हां, बोलणाऱ्याच्या तोंड दिसतंय. बोला. ए शांके, तू काय जेवायला आला का इथं? पाटील 2 पद बी रिकामी नाहीत का? वय, पण ते बी मामलेदाराच्या हातात. दोन्ही एकदम नाही होत का? पाटील, तुम्ही बोलल्यावर कोणी नाही म्हणणार आहे का? मला सांगा बरं. सांगा. जाऊ द्या, झालं गेलं गंगेला मिळालं. एक काम करा, 5 माणसं बेस्तरवारी तालुक्याला चला. तिथं कागद लिहू, आमदाराशी बोलू, ते बी नेट लावतील काय. त्यांनी जोर लावला तर येळ नाही लागणार. हे बघा, डोंगराकडनं वाडा सुटलाय. कधी बी ढगळल तरव टाका. नुसतं राजकारण करत बसू नका. बाबू सुताराला आम्ही बोललोय, त्यानं साऱ्यांची बोलून घेतलंय. आता दुखवू नका. अरे बाबांनो, ते आहेत म्हणून आपण काळे आईची सेवा करतोय. चला उठा, लागा कामाला लागा. पावसानं रिंगण धरलं होतं. जमिनीला माया आली होती. उफळं फुटलं होतं. डोंगर टेकड्यांच्या हिरवं अंकुर डोकवत होतं. झाडाझुडपांनी हिरवं सोनं डोक्यावर घेतलं होतं. आता भूमिपुत्राला आशा होती, मृग उघडीप देईल, मग शिवारात पाभार पिकल. श्रीमंता, बोला की आबा. कारखान्याचं कसं चाललंय? मध्ये सरपंचाने गावावर दबाव आणला म्हणून रोडावला होता, पण आंदावळ धरतंय. मालाला मागणी मोठी आहे. ते दोघं बोलत असताना उषा आली. आबा. बोल की. आज मी माहेरी निघाली आहे. वाड्यात बोलणं चालणं नाही आणि असं एकाएकी का निघालं तुम्ही? आमचं ठरलं होतं. आमचं म्हणजे कुणाचं? श्रीमंत मध्येच बोलला. आम्ही ठरवलं होतं, पण असं औषध जायचं कारण? थांबा जरा. हे बघा, पाऊस आहे, वारा आहे. आता उघडी पडल, मग जावा की. नाही, आम्ही तयारी केली आहे. कोणाला विचारून तयारी केली? श्रीमंताचा आवाज वाढला. हे बघा, तुम्ही जरा शांततेत घ्यायला कोणी आलंय का? नाही. तर मग यशवंताला पहिल्यांदा नेत आहे. एकटं कसं जाणार? बरं दिसतंय का ते? अहो, गाडीने तर जायचं आहे. आमचा सवाल आहे, मुर्राळी आलाय का? मुर्राळ्याची काय आवश्यकता? हो, यांना आपला एका पुरा करायची हौस असती. काय ना धर लागलाय. जाते आता, जाऊ द्या. अहो, पर संघ कोणी नको का श्रीमंत?
मी ड्रायव्हर सांगितला आहे. डोसकं एका ठिकाणावर ड्रायव्हर संग जाणार बाई. हे बघा, कुणी गरम होऊ नका. सुनबाई आमच्या ऐका, जा याला ना नाही, गेलं पाहिजे, आलं पाहिजे. आणि काय माहेरला तर जात आहे. एक करा, 2 दिवस थांबा, बुती करा, मग श्रीमंत नाभा तुम्हाला सोडून येतील. जमणार नाही, आमचा प्रोग्रॅम ठरलेला आहे. असा काय प्रोग्रॅम आहे? हां, असा काय प्रोग्रॅम आहे? हे बघा, आबा सांगते ते ऐका. मी सांगितलं ना, आम्हाला जायचं आहे. आबा त्याला लावत बसू नका, जा त्यात जाऊ द्या. आपला ह्या का पुरा करायची सवयच झाली हिला. कोणता हे का आम्ही पूर्ण केला आहे हो? आणि तुम्ही कधी माझं ऐकलं आहे? काय नाही ऐकलं? काय कमी पडलं हो तुम्हाला? श्रीमंत, तुम्ही का चिडताय? अहो काय म्हणतायत, ऐकताय ना तुम्ही? हे बघा, कोणीतरी माघार घेतली तर संसार व्यवस्थित होतो. आम्ही माघार घेणार नाही. पाहिलं ना आबा? हे बघा, एवढा ह्या काडपाना चांगला नाही. याचा अर्थ आमचंच चुकतंय. माहेरी जाणं हा काही गुन्हा आहे का? अजिबात नाही. गेलं पाहिजे, पण जरा काळ वेळ बघून. खातंय का आम्हाला कोणी? काहीतरी रीतिरिवाज असतात. पण आम्ही नक्की केलं आहे. आबा त्या ऐकणाऱ्यातल्या नाही आहे, जा त्यात जाऊ द्या. हां, म्हणजे तुम्हाला रान मोकळं. काय आम्ही घालवतोय का तुम्हाला? नाही जात आम्ही. आबा सांगतायत तर थांबतो, पण आमच्या काही अटी आहेत. अटी पण घालायला लागल्या का? श्रीमंत, गप पड म्हणतोय ना, सांगा तुमच्या अटी. नभाताईंनी यशवंताला हात लावायचा नाही. का? काय तुमचं डोसकं फिरलंय का? का हात लावायचा नाही सांगा? अहो आबा, तिचं काय ऐकताय? तिला जायचं आहे ना, जाऊ दे ना. तू काय आमची जाब आहे? श्रीमंता, मधी बोलू नका. काय विचारताय तुम्ही तरी आबा तिला? राग घातली तिने डोसक्यात. मी बोलतोय ना, बोला बोला, का नाही हात लावायचा? हे बघा, बाळ माझं, मी त्याची आई, त्यांनी हस्तक्षेप करायचा नाही. त्या कोण नव्हत तुमच्या? अहो त्या नसत्या तर या वाड्यात आले असते का तुम्ही? हां श्रीमंत, आम्ही जाऊ का इथनं? आम्ही दोघं बोलतोय नव, बोला. आता कोणी नाही येत त्या. आमचा तिघांचा संसार आहे, दुसऱ्यांनी बोलायचं नाही. आम्ही दोघांनी बी. तुमचं काय नाही हो. मग थोरल्या सुनबाईने काय केलं तुमचं? हेच थोरल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांना उजवा मान. मग ते हायच थोरले हो. पण आमची काय किंमत? लक्षात घ्या, वाड्याला मी पाटील दिलेत. पण तुम्ही आला कोणामुळं वाड्यात? आले ना, आले. सारखं नभा नभा नभा, आईचं तेच, तुमचं तेच. हे बघा, जरा डोस कशाने ठेवा, विचार करा. हौस कोणाची, खपतंय कोण, राबतंय कोण, मान सन्मान कोणाचा, समजा विचार करा. उगा भुई दोपटत बसू नका. जावा विचार करा. उद्या आपण दोघं बसू. तुमचं मन निवाळलं तर बरंच आहे, नाही निवाळलं तर तोडगा काढू. होईल तुमच्या मनासारखं समजा. परके आहे काय तुम्ही? उलट अभिमानानं सांगतोय आम्ही, आमच्या सुनबाईलाही शिकल्यात. खानदानात एवढं कोणी शिकलेलं नाही. म्हणून आत्ता नाही, उद्या गरमागरमीत न ग, शांतचित्तानं उद्या जावा. उद्या या सदरावर आपण बोलू. उषा पाय आपटत निघूनही गेली. या देशमुख साहेब, या हरवा येन बाई पण आल्या का? वा, बरं केलं बरं का. पांडू पाणी आण बाबा. देशमुख साहेब, अचानक मुराळी धाडला म्हणून खोळांबा तर नाही ना झाला? नाही हो, रिटायर माणसाला कसलं आलं आहे ना काम. बरं, एवढं मुराळी पाठवून बोलवण्याचं कारण? आधी पाणी घ्या, 2 घास खाऊन घ्या, मग बोलूच की. पांडू पाणी घेऊन आला. हे बघ पांडू, सुनबाईला सांग, जोडीनं देशमुख साहेब आल्यात, एकाच पंक्तीला बसणार आहेत. पांडू गेला. पावसानं चांगलंच केलं आहे ना? वय ना, त्याचे दिस आहे, तो कोसळणारच की. तेवढ्यात नभा आली. देशमुख आणि मालतीबाईंच्या पाया पडली. औक्षवंत हो हां, मालतीबाई म्हणाल्या. आबा संगच या, उरकतालचे, असं सांगून नभा गेली. उषा मात्र आली नाही. पांडू जी, उषाबाईला सांगितलं ना? वय सांगितलं.
आईबाप आले आहेत. आल्या नाही त्या. पांडू काही बोलला नाही. जेवणाची पंगत पडली. पाटील, श्रीमंत, देशमुख जेवत होते. नभा आग्रह करून वाढत होते. यशोदामाई एका बाजूला बसून गप्पात सहभागी झाल्या होत्या. शेत, शिवार, गुरंढोरं, महागाई, राजकारण याच्यावर चर्चा चालू होती. उषा मात्र तिथे नव्हती. पाटील पाहुण्यांना घेऊन सदरेवर आले. पान तंबाखू झालं. थोडा वेळाने पाटलांनी हाक मारली. पांडू, अरे जेवणं झाली असतील तर या मानव समदे. पांडू गेला. विषय मला काही समजलेला नाही. आपलं मागं पुढं नसतं. समद्या मोरं झालेलं चांगलं. आली समधी की बोलू की. नमा, यशोदा, देशमुख, मालती, श्रीमंत सगळे सरदेवर हजर होते. अरे नाभाताईला सांगितलं ना. सांगितलं की. मग काय करतेत, माणसं खोळंबल्यात म्हणावं. तरीही नभा आली नाही. शेवटी मालतीबाई गेल्या. ती उशिरानंच आली. आता तुम्हाला इथं का बोलवलंय ते सांगतो. घर राखायचंय तर इशय समद्या मोर झालेला चांगला. काय आता बघा. उषा ग्रामपंचायतीत आली. आपली पोर तशी दुसऱ्याची पोर म्हणून राहायला जागा दिली. आता नेमकं काय घडलं आम्हाला माहिती नाही, पण श्रीमंताशी मन जुळलं. दोष कोणाचा हे नाही सांगता येणार. दोष म्हणलं तर दोघाचा बी. आता त्या सरकारी नोकर, मानहानी व्हायची, नोकरी जाणार म्हणून राजीनामा देऊन टाकला. आता नभाताईनं समद नेस्तारलं. आपल्या नवऱ्यासंग तिचं लगीन लावलं. मला सांगा कोण करण का असं? अहो, आपल्या नवऱ्याचं लगीन दुसऱ्या मुलीशी लावणं सोपं आहे कधी? पण लावलं. बहिणीसारख्या दोघी, भांड्याला भांडं नाही. अहो, उपाय करणार नाही एवढं उपाय केलं. मी थोडं बोलू का? उषा मध्येच म्हणाली. जरा धीर धरा. आम्ही बोलतोय ना व. गुडघ्याला बाशिंग नाका बांधू. तुम्हाला बोलायला लावणारच आहे. तर देशमुख साहेब, तुम्ही बी मोठं मन दाखवलं. तक्रार नाही, भांडणं नाही. अहो, काय भांडायचं आहे? मुलगी सुशिक्षित, तिच्या पसंतीपुढे आम्ही होतो का? अगाशी. आता बघा, सारं बैजवार चाललं होतं. पोरासाठी नभाताई जीव टाकायच्या. त्यांना देवानं पोर दिलं नाही, आपलंच पोर म्हणून लाड करायची. पण कारण काय? का हात लावावा माझ्या मुलाला? उतावळेपणा करू नका. आम्ही बोलतोय ना व. शिकला मन काय शिंग फुटली का? तुम्ही अवघडला होता तेव्हा नाही म्हणला नका सेवा करू. आता जीव सुटला का पोराला हात लावू नका? हाय बापाकडं जाते असं का? आता बोला. मला काय माहिती नाही. यशवंत माझा, त्याला कोणीही हात लावता कामा नये. ऐकलं का भावनं? अगं पण उषा, कारण काय? देशमुखांनी विचारलं. ती गप्प. का ग, नभानं असा कुठला गुन्हा केला आहे? मालतीबाईंनी विचारलं. मला नाही इथे राहायचं. मग कुठे जाणार आहेस तू? मला तुमच्याकडे घेऊन चला. हे बघ, मुलीच्या जातीनं आईवडिलांच्या घरात त्यांच्या अंगणात वाढायचं असतं, पण फुलं फळं येतात माहेरच्या मांडवात. याचा अर्थ मी इथेच राहायचं का? हो. आणि हे बघ, गुण्या गोविंदानं राहायचं. मुलीच्या वागण्यावरनं आईवडिलांचे संस्कार कळतात. आणि हे बघा देशमुख, ज्या माऊलीने एवढा त्याग केला, बाळाला लळा लावला, आता यशवंता तिच्याशिवाय राहील का? नभा ऐकत होती. तिला कल्पनेनंच हुंदका फुटला. आबा, आबा माझा ऐका. माझ्यामुळं नाही हे सारं. मीच जाते की. नभा हुंदके देत म्हणाले. कुठं जाणार तुम्ही? तुम्ही बसा. मी कुठं बी जाईन. या वाड्यासाठी मी काय बी करीन. पाहिलं ना वाड्याशी नातं. वाड्याशी नातं आणि करत्या माणसाशी बी नातं. नेमकं काय म्हणायचं तुला? हे बघा, नवरा माझा आहे, तो माझाच राहिला. कोणाचा नवरा? कोणाचा होता? आता कोणाचा आहे? विचार करा. मऊ लागलं म्हणून कोपरानं खांदू नका. तुमचा नवरा आहे तसाच तो थोरल्या सोनबाईचा बी आहे.
हे बघ नभा, जरा सबुरीनं घे. श्रीमंत रावांनी तुला अंतर दिलंय का? कधी बोललेत का? हां, उषा तू सांग, तुला श्रीमंतरावांनी कधी अंतर दिलंय? कधी काही बोलले? कधी चिडलेत तुझ्यावर? मग उषा तू का वागतेस असं? नभा मोठ्या बहिणीवानी व, आणि श्रीमंताची तसा कुरकुरबे नाही. हे बघ उषा, आई वडिलांसारखे सासरे बहिणीसारखी नभा असं असताना तू का असं वागतेस? हे बघा, माझी कोणाविरुद्ध तक्रार नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नभाताई माझ्या सुखात वाटेकरी नकोत. या काळाचे अगं तिच्यामुळं हा वाढ आहे. आले गेले चिवड बस आहे. कमी जास्त समजा तीच तर बघती. मी कोणाचंही ऐकणार नाही. एक तर नमाताई इथे राहतील, नाही तर मी तरी. हे ऐकून नभा उठली, बाहेर गेली. देशमुख आता निर्वाणीचं सांगतो तुम्हाला. तुमच्या उषांना तुम्ही घेऊन जा. यशवंत नभाकडे राहतो, त्याला हे तर राहू द्या. पाटील असं कसं करीन हो मी? मग काय करायचं ते तरी सांगा. पाटील अहो, माझंही डोकं चालत नाही आहे. मी बोलू का? श्रीमंत म्हणाला आणि पुढे बोलायला लागला. तुमची लेक आमची चुकी झाली. आता तिचं काय करायचं आहे ते तुम्ही बघा. पोरग माझं आहे, ते काय मी देत नाही. अहो, असं कधी होतं का जावई बापू? मग कसं करायचं ते सांगा. हे बघा, यशवंताला खरा वाढवलाय तो नभाने. ती काय त्याच्या बेगर राहू शकत नाही. नभा, आता तुझं म्हणणं काय आहे? अरे नभा कुठं गेल्या? श्रीमंत उठ उठ, कुठे आहेत बघ जरा. सगळेच घाबरले. शोधाशोध सुरू झाली. नभा खोलीत नव्हती, माझघरात नव्हती, मागे परसात नव्हती. श्रीमंता तू आधी गाडी काढ, बघ कुठं गेली, गाडी काढ पहिली. एकच धावपळ सुरू झाली. पाटलांचे शब्द घशात कोंडले. यशोदाला हुंदका फुटला. श्रीमंतानं गाडी काढली. देशमुखांचे पाय थरथर करायला लागले आणि मालतीताईंची तर कंबरच बसली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार या कादंबरीचा 10वा भाग. 11वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात उद्या 11वा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.